फाईन आर्ट शिक्षण घेतल्यामुळे ते बेसिक अॅनाटॉमी किंवा प्रपोर्शनचा हा भाग आपल्या कामातून आणवतो, त्यामुळे ते आवश्यकच आहे. कारण बऱ्याचदा आपण असेच कलावंत बघतो की ना शिक्षणाची म्हणजे ते कमी भासून येते किंवा कलर स्कीम म्हणा सगळ्याच गोष्टींचं ते कमी भासून येते. आणि जेव्हा आपण म्हणजे पूर्णपणे शिक्षण घेऊन काम करतो त्यावेळी ते कमी कुठेतरी पूर्ण होते त्याची. आणि त्यात एक सौंदर्य प्लस कॉम्बिनेशन सगळं व्यवस्थित पूर्ण चित्र वाटते. त्यामुळे ते शिक्षणाचंच एक शिक्षण घेणं हे महत्वाची गोष्ट आहे सध्याच्या ह्याच्यात. आता गणपती कशा पद्धतीने साचा पद्धती की हाती बनवल्या जातात? गणपती आम्ही दोन्ही प्रकारचे करतो रिक्वायरमेंट प्रमाणे. जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल तशीच आम्ही मूर्ती बनवतो. साच्यातली पण देतो आणि हाती पण बनवून देतो. तू एक विशेष ऐकायला आलं की तू राम मंदिर या संदर्भात एक कलाकृती काय सांगशील त्या कलाकृती? ऍक्च्युली ती वाची आर्ट गॅलरी म्हणून एक गॅलरी होती मुंबईमध्ये आणि भारतातून 20 चित्रकारांची निवड केली होती. आणि त्यामध्ये भारतातील 20 चित्रकारांमधून माझी एक निवड झाली होती. आणि हे चित्रकार प्रत्येक राज्यातनं एक एक दोन असे त्यांनी निवडले होते. म्हणजे पूर्ण भारतातले जे पेंटिंगची एक स्टाईल आहे त्याला ते तिकडे त्यांना रिप्रेझेंट करायची होती, म्हणून त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं होतं.